नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक रुचकर व खमंग असा होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टिप, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. चपातीच्या डब्यात चुकूनही न्यूजपेपर ठेवू नये. गरम चपाती न्यूजपेपरवर ठेवल्याने पेपरवरची शाई चपातीला लागते आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणून डब्यात नेहमी एखादे सुती कापड किंवा टिश्यू पेपर ठेवावा. तर तुम्ही पण पोळी डब्यामध्ये किंवा चपातीच्या डब्यामध्ये चपाती ठेवताना ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. टिप नंबर 2. पालकाची भाजी चवीला उग्र असते. तो उग्रपणा कमी करण्यासाठी भाजी बनवताना त्यात काही पुदिन्याची पाने अवश्य टाकावीत. यामुळे भाजीचा उग्र वास तर जाईलच, तसेच भाजी अधिक स्वादिष्ट देखील होईल. तर पालकची भाजी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. टिप नंबर 3. केसर खूप जास्त महाग असल्याने सर्वसामान्यांना वापरणे परवडत नाही. अशा वेळी पुलाव बनवताना त्यामध्ये गाजर किसून भातात घालावे. यामुळे भाताला छान केशरी रंग येईल. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 4. गहू व डाळी साठवण्यासाठी चुकूनही केमिकलयुक्त गोळ्या वापरू नयेत. या गोळ्या आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणून 100 किलो जर धान्य तुम्ही घेतलं असेल तर 100 किलो धान्याला अर्धा किलो सुकी लाल मिरची असं प्रमाण घेऊन धान्य नैसर्गिकरित्या साठवून ठेवावे. यामुळे धान्याला कीड अजिबात लागत नाही. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 5. ज्या महिलांना दिवसभर थकवा आणि आळस वाटत असेल तर अशा वेळी या महिलांनी रोज सकाळी लवकर उठायची सवय लावावी आणि थोडा वेळ मोकळ्या हवेत फिरावे किंवा योगा प्राणायाम करावा. यामुळे शरीरात ऊर्जा वाढते आणि दिवसभर आपल्याला फ्रेश वाटते. तर तुम्ही पण तुमच्या रोजच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. टिप नंबर 6. पावभाजी अधिक टेस्टी आणि स्वादिष्ट अशी करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी कांदा, आले, लसूण पेस्ट तुपात परतून घ्यावी. यामुळे पावभाजी खूप छान टेस्टी अशी होते. अतिशय उपयुक्त टिप नंबर 7. मातीची भांडी किंवा लोखंडी भांडी वापरून झाल्यावर स्वच्छ धुवून ती कोरडी करावीत. कोरड्या झालेल्या भांड्यांना तेलाचा थोडासा थर लावून ठेवावा. म्हणजे ही लोखंडी किंवा मातीची भांडी अजिबात खराब लवकर होत नाहीत. तर तुम्ही पण मातीची किंवा लोखंडी भांडी वापरत असाल तर ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 8. कसुरी मेथी विकत घेताना खूप महाग मिळते. अशा वेळी आपण घरीच कसुरी मेथी घरीच करू शकतो. यासाठी जेव्हा बाजारात आपण मेथीची भाजी स्वस्त असते तेव्हा लाल कोराची मेथीची भाजी आणून तिची फक्त पाने खोडून स्वच्छ ती पाने धुवून घ्या व एका ट्रेमध्ये पसरवून फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवसांसाठी ठेवावी व सुकल्यावर बरणीत भरून साठवून ठेवा आणि आपल्याला जेव्हा हवे असेल तेव्हा आपण ती वापरू शकतो. तर तुम्हाला पण कमी खर्चामध्ये घरच्या घरी कसुरी मेथी बनवायची असेल किंवा तयार करायची असेल तर तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 9. बरेचदा कुरडई, पापड संपून त्याचा भुगा शिल्लक राहतो. तर तो शिल्लक राहिलेला भुगा तळून घ्या व त्यात कांदा, टोमॅटो, थोडी सेव घालून चटपटीत भेळ तयार करावी. अतिशय उपयुक्त टिप नंबर 10. लसूण गरम कुकरच्या झाकणावर ठेवल्याने त्याच्या साली पटकन निघून येतात व लसूण कमी वेळात सोलता येतो. तर लसूण सोलण्यासाठी तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 11. लोखंडी भांड्यामध्ये हलवा किंवा शिरा तयार करू नये. लोखंडी भांड्यात गोड पदार्थ तयार केल्याने त्या पदार्थाला लोखंडी धातूची चव लागून पदार्थाचा स्वाद बिघडू शकतो. अशा वेळी स्टेनलेस स्टीलची भांडी कोणताही गोड पदार्थ बनवताना वापरावी. अतिशय खास टिप नंबर 12.
दमट हवामान असल्याने घरात जर कुबट वास येत असेल तर घरातील कोपऱ्यामध्ये बेकिंग सोडा टाकावा. यामुळे घरातील कुबट वास निघून जाईल. तर पावसाळ्यामध्ये तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. पावसाळा स्पेशल टीप नंबर 13. पावसाळ्यात दमट हवा असल्यामुळे मीठ व साखरेला ओलसरपणा येतो. यामुळे साखरेच्या व मिठाच्या बरणीच्या झाकणाला आतल्या बाजूने टिश्यू पेपर लावा. यामुळे मीठ व साखरेला पाणी अजिबात सुटणार नाही. तर पावसाळ्यामध्ये तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. अतिशय खास टिप नंबर 14. घरात रंगकाम केल्यावर त्या रंगाचा वास येणे असह्य होते. अशा वेळी रूममध्ये एका बशीत थोडे मीठ ठेवल्यास त्या रंगाचा वास कमी होतो. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 15. गुडघेदुखीसारख्या समस्या जर असतील तर तीळ खावेत. तिळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. तर तुम्हाला पण गुडघेदुखीची समस्या जर असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 16. इडलीचे पीठ पातळ झाले असेल तर अशा वेळी इडलीच्या पिठात बारीक रवा घालावा. तासभर पीठ असेच ठेवून मग इडल्या तयार कराव्यात. यामुळे इडल्या मस्त स्पंजी तयार होतील. रोजच्या वापरात येणारी साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर 17. खीर करताना गाईचे दूध वापरण्याऐवजी तुम्ही म्हशीचे दूध वापरावे. यामुळे खीर घट्टसर अशी होईलच तसेच चवीला देखील अप्रतिम अशी लागते. स्वयंपाकघरामध्ये प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 18. इडल्या छान फुगून येण्यासाठी इडलीचे बॅटर तयार करताना त्यामध्ये तांदूळासोबतच 1 वाटी शिजवलेला भात सुद्धा घालावा. यामुळे इडल्या छान अशा फुलून येतील. नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी अतिशय खास टीप नंबर 19. बेसन पीठ भिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा. यामुळे त्यामध्ये गुठळ्या अजिबात होणार नाहीत. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 20. चहाचा उरलेला चोथा फेकून न देता त्या चोथ्यात थोडेसे पाणी घालून पुन्हा 2 मिनिटे उकळवा. थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या व गाळलेल्या पाण्याने तुम्ही आरसा किंवा खिडक्याच्या काचा पुसाव्यात. यामुळे खिडक्याच्या काचा किंवा आरसा खूप छान चमकदार असा होईल. अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 21. आळस हा माणसाचा शत्रू आहे. सतत आळस केल्याने अनेक रोगांना आमंत्रण दिले जाते. त्यामुळे सतत क्रियाशील राहा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.